मला वाटतं की रेडी रेकनरचे दर हे कमी व्हायला पाहिजे होते, परंतु ते वाढले आहेत. ही चांगली गोष्ट नाही, कारण की सामान्य माणूस आपल्या घरासाठी प्लॉट घेतो, फ्लॅट घेत असेल आणि त्याचे खिशातनं जास्ती पैसे मोजायला त्याची झळ त्याला लागणार आहे. सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं की ज्याच्याजवळ घर असतं तो ठीक आहे, परंतु जो सर्वसामान्य माणूस आहे, जो नोकरी धंदेवाला आहे, जो आपल्या व्यवसायातून पैसा जमवतो आणि त्याचं स्वप्न असतं की मला घर माझं झालं पाहिजे, तर त्याचं स्वप्न भंग होत असताना दिसत आहे त्याच्या खिशातले जास्ती पैसे जात आहे. आणि मला वाटतं की मिळकतीपेक्षा जास्तीचे पैसे गेले तर तो माणूस हवालदिल होतो आणि याची झळ आता नागपूरकरांना पोचणार आहे. एका बाजूने मोदी म्हणतात की सर्वांसाठी घरं आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीनं त्यांच्याच राज्यामध्ये रेडी रेकनरचे दर वाढवतात. नाही, कसं आहे की ही जनता ठरवेल ना येणाऱ्या दिवसांमध्ये बोलायचं काय आणि करायचं काय. हे जे होत आहे यावर जनताच ठरवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.